रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा आरजे चैत्राली सोबत. सध्या सेल्फीच्या जमान्यात आपल्याला आपल्या प्रत्येक फोटोला फिल्टर लावून बघता येतं, पण त्यामुळे आपण त्यालाच आपलं खरं रूप समजायला लागतो. आपण जसे खरे खरे दिसतो अगदी तसंच्या तसं स्वीकारायला आपलं मन तयारच नसतं. मनाच्या आरशातली प्रतिमा खऱ्या आरशात दिसत नाही आणि मग आपण आपले आरसे बदलत राहतो, पण त्यामुळे सत्य लपत नाही, उलट ते अधोरेखित होतं. कथाकट्ट्यावर आता आपण जी कथा ऐकणार आहोत त्याचं नाव आहे प्रतिबिंब आणि जी लिहिली आहे डॉक्टर इला माटे यांनी. तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. प्रतिबिंब. ताराला गावाच्या जत्रेत जाऊन आल्यावर उदासल्यासारखं झालं होतं. मागच्या गोठ्याकडे जाऊन ती गायीच्या वैरणीची एक काडी मोडत उदास बसून राहिली. आरशात दिसणारी, विद्रूप, भिववणारी, अंगावर येणारी तिची प्रतिबिंब तिला सारखी आठवत राहिली. घरात तर ती रोजच वेणीफणी करायची, तेव्हा तिचं प्रतिबिंब कधीच इतकं वाईट दिसलं नव्हतं. तिची मैत्रीण रेणुका तिला जत्रेतल्या एका तंबूत बळच घेऊन गेली होती. हसी का घर. बाहेरच्या स्पीकरवर मोठमोठ्यांदा हसण्याचे आवाज येत होते. ती आणि रेणू आत गेल्या आणि बघतात काय तर खूप सारे आरसे ओळीनं लावले होते. सगळे वेगळेच आरसे. त्यामध्ये ताराला ती कधी खूप जाड दिसायची तर कधी खूप बारीक दिसायची. कधी तिचा चेहरा एखाद्या भल्या थोरल्या फुगलेल्या फुग्यासारखा दिसायचा. ओठ वाकडे, खूप जाड, डोळे चेहऱ्यात न मावणारे वाटायचे. एखाद्या आरशात काडी पहिलवान असल्यासारख्या तिच्या हातापायांच्या काड्या दिसायच्या. हसी का घर बघायला आलेली माणसं कधी हसत आरशाजवळ जायची तर कधी तोंड वेडीवाकडी करत आरशापासून लांब जायची. यात काय मजा येते लोकांना? हसण्यासारखं आहेच काय यात? ती हिरमुसली. काही म्हणावं म्हणून तिने रेणूकडे पाहिलं तर रेणू स्वतः हसतच होती. ताराला वाटलं आपण संपूर्ण दिसू असा आरसा आपल्या घरी नाही, आपण स्वतःच्या विहिरीतच पाहूया. ती विहिरीजवळ गेली. पाणी शिंतात त्या काठ नसलेल्या भागाजवळ अगदी टोकाजवळ उभी राहिली. कलत्या उन्हाबरोबर विहिरीतलं पाणी चांगलंच सावळं झालं होतं. तेवढ्यात एका माशाने वर तोंड काढत बुडबुडे सोडले आणि पाण्यावरच्या अंधारल्या तरंगात तिचं प्रतिबिंब विरघळून गेलं. ती खट्टू होऊन झोपायला निघाली. दुसऱ्या दिवशी रेणूला ती म्हणाली, रेणू, हसी का घर मध्ये काय असतंय ग हसण्याजोगं? रेणू म्हणाली, खुळी का काय तू? अगं आपण तसे नाही, मग हसायला काय जातंय? तिला एकदम पटलं, हसू आलं. तिने निरागसपणे विचारलं, रेणू, त्या आरशाच्या मागं बसून कोण बदलतंय वय ग? रेणू हसत सुटली, नव नव, ते आरशेच तसले असतायत. बहिर्वक्र का आंतरवक्र असले काहीतरी प्रकार असतात त्यामंदी. भाऊ सांगत होता. आता उद्या सराला विचार शाळेत. ताराच्या डोक्यातून प्रतिबिंबाचा विषय हलतच नव्हता. ती रस्त्यानं एकटीच निघाली. संत्याची मोटरसायकल थांबलेली. त्याच्या आरशात तिच्यापेक्षा 2 मोठ्या पोरी उगीच डोकावून गेल्या. मग थोड्या वेळांनी एका काकांनी त्याच मोटरसायकलच्या आरशात बघून खिशातल्या कंगव्याने भांग पाडला. तिला मजा वाटली, पण पुढच्या क्षणी तिच्या मनात विचार आला. शेजारून जाणारे, लहानपणापासून थोडेसे वाकडे चालणारे, कुबडे, हात वाकडे असलेले रोशन चाचा, कायमच आरशात त्यांना त्यांचे हात वाकडेच दिसणार आहेत ना? त्यांना नक्कीच हसू येणार नाहीये ते बघून. स्वतःचं प्रतिबिंब आपल्या नेहमीच्या आरशात पाहताना सुद्धा आपण तसे नाही असं असताना प्रतिबिंब तसं दिसलं तर हसू येणार. पण जसे आहोत तसेच दिसलो आणि प्रतिबिंबात वाईट दिसलो तर आणखीन वाईट दिसणार. रोशन चाचांचा तर वरचा ओठ सुद्धा तिरका शिवलेला आहे. तिच्या विचारांच्या तंद्रीत ती आनंद न्हाव्याच्या दुकानासमोरून निघाली तर तिला दिसलं रोशन चाचा केस कापायला खुर्चीवर बसले होते आणि मोठ्या अभिमानाने तिरकी मान करून आरशात पाहत न्हाव्याला केस कसे कापून हवेत ते सांगत होते. ती तिथंच थबकली. रोशन चाचांच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू निरखू लागली.
ते खुश होते. स्वतःच्या दिसण्यावर, कापलेल्या केसांच्या कटवर आणि स्वतःच्या प्रतिबिंबावरही. ती आश्चर्यचकित झाली. मग मात्र तिच्या लक्षात आलं, आपण आपल्या मनातल्या प्रतिबिंबात कसे दिसतो तसेच आपण आरशात स्वतःला दिसतो. रोशन चाचा सुद्धा आज इतके रुबाबदार तिला कधीच वाटले नव्हते. ती आरशातलं त्यांचं रुबाबदार दिसणारं प्रतिबिंब थोडंसं आश्चर्य करत जणू फील करत राहिली. मनातलं देखणं प्रतिबिंब. कथाकट्ट्यावर आता तुम्ही ऐकत होतात प्रतिबिंब ही कथा, जी लिहिली होती डॉक्टर इला माटे यांनी, आणि तुम्ही ऐकत होतात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.